नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे लाडू. चला तर बघूयात कसे बनवायचे लाडू. ते लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. आणि कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊ. ते तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण नाचणीचं 1 वाटी पीठ टाकू. नाचणी आणून स्वच्छ धुवून वाळवून ती दळून आणलेली आहे आणि त्याचं 1 वाटी पीठ घेतलं मी हे. आता हे तुपावर आपल्याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे. मंद गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत याला मस्त भाजून घ्यायचं आहे वास सुटेपर्यंत. तुपात टाकलं की अशा गाठी होतात. त्या गाठी फोडत याला आपण भाजून घेऊ. हे लाडू खायला खूप पौष्टिक आहेत, पण नाचणी खायला आवडत नाही बऱ्याच जणांना. तर असे लाडू करून ठेवले तर खायला पण खूप टेस्टी लागतात हे लाडू. कळत पण नाही की नाचणीच्या पिठाचे लाडू आहेत. तशी भाकरी खायला आवडत नाही नाचणीची, पण हे लाडू खूप छान लागतात. लहान मुलं पण खातील याला. अशा मस्त चवीचे बनतात हे लाडू. आता अशा गाठी फोडत याला आपण एकसारखं हलवत भाजून घेऊ. तूप जर कमी वाटलं तर थोडंसं तूप टाकू आणखी. याचा असा मस्त वास सुटला पाहिजे सगळ्या घरात, तर भाजले असं समजायचं. इथे अर्धा चमचा आणखी तूप टाकले आणि याला परत एकसारखं हलवत भाजून घेऊ. आता ओलसर दिसायला लागले आपलं पीठ आणि वास पण खूप छान सुटलाय सगळ्या घरात. आपलं पीठ भाजलंय आता जवळजवळ. आता याला काढून घेऊया का भांड्यामध्ये. असं थोडंसं हलवून याला थंड करून घेऊ. खूप जास्त थंड नाही झालं तरी चालेल. आता इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मी, भाजलेले शेंगदाणे टरफलं काढून असे पांढरे करून घेतलेत. त्याला मिक्सरच्या भांड्यात घालू आणि चालू बंद करत याचा बारीक कूट करून घेऊ. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, असा कूट करून घ्यायचा एकसारखा. चालू बंद करतच मिक्सर फिरवायचा, नाहीतर याला तेल सुटेल. आता हा कूट आपण पिठामध्ये टाकून घेऊ, भाजून घेतलेल्या पिठात. आणि 2 मोठे चमचे मी इथे खोबऱ्याचा किस घेतला आहे. हा विकतचा खोबऱ्याचा किस आहे. तुम्ही घरच्या खोबऱ्याचा किस पण भाजून घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. आता याला चांगलं एकजीव करून घेऊ. हे सगळं एकजीव झालंय मस्त. आता याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकू. जायफळ आणि विलायचीची पावडर आहे. 1 चमचा टाकलाय आणि 4-5 काजू आणि 4-5 बदामाचे काप टाकले याच्यामध्ये. आणि आपण ज्या कढईत पीठ भाजलं होतं ती कढई परत गॅसवर ठेवली आणि तिच्यामध्ये 1 वाटीला थोडासा कमी इतका गूळ घेतलाय मी, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटी पिठासाठी 1 वाटीला थोडासा कमी इतका गूळ घेतलाय. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटीला 1 वाटी घ्या, किंवा आणखी कमी घ्यायचं असेल तर कमी घ्या.
याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. खूप घट्ट असा पाक करायचा नाही आपल्याला, फक्त गूळ वितळला आणि थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा आहे. आता याला पण एकसारखं हलवत गूळ वितळून घेऊ. बघू शकता इथे चिकट झाला आहे आपला पाक, पण तार काही बनत नाही आहे. असाच पाक पाहिजे आपल्याला, थोडासा चिकट झालेला फक्त. आता गॅस बंद करू. तुम्ही याच्यात मिश्रण टाकलं तरी चालेल किंवा मिश्रणात पाक पण नाचणीवर असतं. केव्हा केव्हा काही नाचणी जास्त पाक घेत नाही, त्यामुळे शक्यतो ह्या मिश्रणातच पाक होता, म्हणजे थोडा थोडा करून ओतता येईल. आता या मिश्रणावर आपण यातला काही पाक ओतून घेऊ आणि थोडा पाक शिल्लक ठेवू, जसा लागेल तसा ओतता येईल. काही नाचणीला जास्त पाक लागतो किंवा भाकर करताना पण पाणी जास्त लागतं आणि काहीला अजिबातच पाणी चालत नाही जास्त झालेलं. त्यामुळे पाक पण असाच थोडा थोडा करून घालायचा आहे आपल्याला. आता हे सगळं एकजीव करून घेऊ. सगळं एकजीव झालं की बघू, कमी पडला तर पाक टाकू परत. आता इथे आपला पाक शोषून घेतला आहे नाचणीच्या पिठाने. आता त्याच्यामध्ये आणखी पाक घालून घेऊ. थोडासा घातला आहे आणखी. आणि याला छान मिक्स करून घेऊ. खूप मस्त असा कलर आला आहे आपल्या लाडूंना. खूप छान झालेले होते लाडू. तुम्ही पण या पद्धतीने लाडू नक्की करून बघा. आता राहिलेला पण पाक याच्यात घालून घेऊ आपण, म्हणजे आपण केलेला सगळा पाक आपल्याला लागलेला आहे इथे. आता हे सगळं एकजीव झालंय आणि थोडंसं थंड पण झालंय. आता याला हाताने मिक्स करून घेऊ आणि याचे लाडू वळून घेऊ. मस्त असे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे याचे. एकदम मस्त असे लाडू झाले तयार. बघू शकता मस्त असा लाडू बनला आपला. भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असलेले हे लाडू आहेत. रोज एक लाडू खाल्ला पाहिजे. मधुमेही रुग्णांसाठी पण हे लाडू खूप चांगले असतात. तर अशाच पद्धतीने आपण सगळे आपले लाडू वळून घेऊ. लाडू वळायला पण खूप सोपे जातात, हे पटपट होतात. एकदम मस्त असे लाडू आपले तयार होत आहेत इथे. नाचणी खाण्याचे भरपूर फायदे आहेत, पण नाचणीची भाकरी आपल्याला काही खाल्ल्या जात नाही किंवा मुलं खात नाहीत. त्यामुळे असे लाडू केले तर सगळ्यांनाच आवडतील. त्यामुळे असे प्रोटीनने भरपूर आणि कॅल्शियमने भरपूर असलेले लाडू तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही आवडतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.